आपल्या पलूसमध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका। कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट। शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर। सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी, मीनाक्षी चित्रमंदिर समोर, कराड तासगाव रोड, पलूस। प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे। भिलवडीत कृष्णा नदीची पाणी पातळी 43 फुटावर, दुपारपर्यंत पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता। सातारा जिल्ह्यात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यामधील कृष्णा नदीकाठच्या गावामध्ये पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे। भिलवडी येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असताना बुधवारी दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 10:30च्या सुमारास पाणी 43 फुटावर पोहोचलं आहे, तर दुपारपर्यंत पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। भिलवडी पुलावर अथवा पात्राजवळ उभे राहून पाणी पाहण्यासाठी आलेल्या लोकांना सुरक्षेच्या कारणास्तव भिलवडी पोलिसांकडून मज्जाव करण्यात आला असून पुलाच्या दोन्ही बाजूला व घाट परिसरामध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। या वाढत्या पाण्याच्या पातळीमुळे नागठाणे बंधारा मंगळवारी सकाळी पाण्याखाली गेला असून त्यामुळे शिरगाव गावचा संपर्क तुटला आहे। आमनापूर अंकलखोप पूल मध्यरात्री पाण्याखाली गेला, तर बुधवारी सकाळी पुणदी जुनेखेड पुलावर पाणी आलंय। यामुळे या दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे। बुर्ली, आमनापूर, धनगाव, भिलवडी आणि अंकलखोप येथील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरले। याशिवाय आमनापूर येथील लिंगायत स्मशानभूमी देखील पाण्याखाली गेली आहे। मंगळवारी दुपारपासून औदुंबर येथील दत्त मंदिरात पाणी शिरल्यानंतर रात्री श्रींची मूर्ती वरील देवघरात हलवली आहे। गेल्या 24 तासात कोयना धरण परिसरात विक्रमी पावसाची नोंद झाली आहे। यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। या 24 तासात नवजा येथे 387 मिलीमीटर, कोयना येथे 270 मिलीमीटर आणि महाबळेश्वर येथे 308 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। बुधवारी 20 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8 वाजता कोयना धरणातील पाणीसाठा 101.46 TMC 96.40% इतका झाला आहे। धरणात पाण्याची आवक 1,21,700 क्युसेस असून कोयना धरणात रेडियसमधून 93,200 क्युसेस आणि पायतागृहातून 2100 क्युसेस असा एकूण 95,300 क्युसेस पाण्याचा विसर्ग कोयना नदी